ओके. सो आपण लास्ट लेक्चरला एक कस्टम पेज बनवलं होतं अबाउट असचं. ठीक आहे. सो आपण ते पेज आपण आज पाहणार आहोत. ओके, असं आपलं पेज होतं ज्याच्यावरती आपण अबाउट एन एम डी प्लांट स्टोअर, वाय एन एम डी प्लांट स्टोअर अशी आपण इन्फॉर्मेशन वगैरे दिली होती. इथे 3 आयकन्स टाकले होते आपण. एक असा पॅनल दिला होता मध्ये, ज्याच्यामध्ये न्यूजलेटर सबस्क्रायबरचा आपण CTA टाकलं होतं, ज्याला आपण कॉल टू ॲक्शन असं म्हणतो. परत त्याच्या खाली आपण काउंटर टाकला होता. ठीक आहे. आणि तुम्हाला मी एक टास्क दिला होता सर्वांना, की तुम्ही एक एक पेज जे आहे ते बनवायचं आहे. ओके. सो तुम्ही जे पेजेस बनवले ते आपण आधी पाहूयात. ओके. सो मी जातो पेजेसमध्ये. ओके. इथं काही पेजेस बनलेले दिसत आहेत नो टायटल नावाने. कुणी ट्राय केलेलं आहे हे पेज? पाहूयात कुणाचं आहे ते. ओके. कुणी बनवलं हे पेज? अर्धच बनवलंय. हे एक बनवलेलं आहे. युअर कार्ट इज एम्प्टी. अच्छा, आय थिंक हे कुणीतरी डमी पेजेस बनवलेले दिसत आहेत इथे. ठीक आहे. म्हणजे पेज कुणीच बनवलेलं नाही, जसं आपल्याला प्रॉपर पाहिजे होतं तसं. कुणी ट्राय केलाय का पेज बनवायचं? तुम्हाला लॉग इन डिटेल्स वगैरे सगळं शेअर केलेलं आहे. प्रत्येकाच्या नावाचं एक एक पेज बनलं पाहिजे असं मी सांगितलं होतं. प्रॅक्टिकल जर नाही केलं तर तुम्हाला कसं डेव्हलपमेंट जमणार? ओके. ठीक आहे. आता मी काय करतो, आता आपल्याकडे एवढा टाइम नाहीये कारण तुम्हाला मी परत एक पेज वगैरे बनवून सांगायला. सो आपण काय करू, ती प्रॅक्टिकलची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती तुमच्यावरती सोडून देतो मी, की तुम्हाला जर असेल इच्छा तर तुम्ही करा त्याचं प्रॅक्टिकल. आपण पुढे जाऊयात. ठीक आहे. ओके. आत्तापर्यंत ज्यांना सगळे जे लेक्चर झाले वगैरे त्याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल तर डाऊट विचारा. आणि जर सगळे लेक्चर्स तुम्हाला प्रॉपर समजले असतील तर एकदा थम्सअप करा, म्हणजे आपण पुढे जाऊयात. ओके. फक्त रोहनला सगळं समजलेलं आहे आता. ओके. अजून? ठीक आहे. सगळ्यांना आत्तापर्यंत समजलेलं आहे, डाऊट नाही कुणाला पण. ओके. सो आपण आता पुढे जाऊयात. आज आपण काय करणार आहे, आज आपण पेमेंटचा जो विषय आहे तो आपण पाहणार आहे. तोच आपला लास्टचा जो पार्ट आहे तो राहिलेला आहे. आपण प्रोडक्ट्स ॲड केले, कॅटेगरीज बनवल्या, टॅग्स बनवले, पेजेस बनवले, पोस्ट बनवले, फॉर्म्स बनवले, सगळं आपलं झालं. बट आपलं जे पेमेंटचं पेमेंट गेटवे आहे तो आपण काही सेटअप केलेला नाही अजून. ओके. फक्त पेमेंट कुठून करायचं वगैरे ते आपण पाहिलं होतं. ॲड टू कार्ट कसं करायचं तेवढं आपण पाहिलं. बट ते कार्टमध्ये ॲड केल्यानंतर पेमेंटची प्रोसेस वगैरे त्या गोष्टी आपण काहीच केल्या नव्हत्या. ओके. सो आता आपण कॉमर्समध्ये आलो. इथे ऑर्डर्स, रिपोर्ट, सेटिंग, स्टेटस, एक्सटेन्शन, ओके, ह्या सगळ्या ऑप्शन्स आहेत. आणि इथे वरती पेमेंट ऑप्शन, इथे खाली पण एक पेमेंटचा ऑप्शन आहे. कुठेही तुम्ही क्लिक करा. आता पेमेंटचं ज्यावेळेस हे आहे ते करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल,
तर आधी कॉमर्स कोणकोणत्या पेमेंट गेटवेला सपोर्ट करतो ते तुम्हाला पाहिलं पाहिजे. जसं की इथं बघा, पेमेंट्स हाय रन युअर बिझनेस अँड मॅनेज युअर पेमेंट्स ऑल इन वन प्लेस विथ नो सेटअप कॉस्ट और मंथली फीज. ह्यांच्याकडे आता पेमेंट्स म्हणून काहीतरी ऑप्शन आहे यांच्याकडे. इन्स्टॉल पेमेंट्स फॉर फ्री. ओके. आणि पेमेंट्स इज प्री इंटिग्रेटेड विथ ऑल पॉप्युलर पेमेंट्स ऑप्शन्स विजा, मास्टरकार्ड, अमेरिकन एक्सप्रेस, डिस्कवर, ॲपल पे, गुगल पे, सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यासोबत आहेत. ॲड मोर वेज टू बायर्स टू पे. जसं की पेपल पेमेंट्स पण होते, अमेझॉन पेमेंट्स पण होते. म्हणजे काय, तर पेमेंट्स नावाचं एक ऑप्शन आहे जो तुम्हाला कॉमर्सवाल्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे. ते तुम्ही ट्राय करू शकता. ओके. सो आपण जे लेक्चरमध्ये थेओरॉटिकल लेक्चरमध्ये जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं CC Avenue, पेपल, रेझर पे, ओके, स्ट्राय, ओके, अशा आपण मल्टिपल्स पाहिले होते. आणि हे त्यांच्याकडून एक पेमेंट्स म्हणून पण कॉमर्सकडून आहे. तर आपण आधी पेमेंटचा पण ट्राय करूयात. प्लस आपण ह्याच्यातलं अजून एखाद्याचं अकाउंट वगैरे ओपन करून ते सुद्धा ट्राय करूयात. ठीक आहे. सो इन्स्टॉल पेमेंट्स फॉर फ्री. मी एकदा इन्स्टॉल करतो याला. ते इन्स्टॉल होतंय. ईमेल ॲड्रेस और युजर नेम NMD प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, आपण हेच देऊया. लॉग इन टू wordpress.com अकाउंट. लॉग इन विथ गुगल करतो मी. कंटिन्यू. तो इथे काय येतं, मी फाउंड वर्डप्रेस अकाउंट विथ ईमेल. ओके. सो मी काय करतो इथे, NMD प्रायव्हेट लिमिटेड @gmail वरती आहे. लेट्स चेक. ओके. सो आता काय करू आपण, कुठे गेलो ते, हो, इथे मी फॉरगॉट पासवर्ड म्हणतो. पासवर्ड आधी याचं सेट करूया. युजर नेम आहे माझं हे वाला. गेट न्यू पासवर्ड. युजर नेम और ईमेल ॲड्रेस आणि पासवर्ड. पासवर्ड मला कदाचित तिथे आला असेल, अकाउंटवरती आलेला आहे. इथून मला ते सेट करावं लागेल आधी. ठीक आहे. सो मी रिसेट करतो. शो. ओके. हा एक स्ट्रॉंग पासवर्ड जो आहे तो आपण तयार करून घेतलेला आहे. ओके. आणि रिसेट पासवर्ड. ठीक आहे. पासवर्ड सेव्ह.
आता काय करू, इथे लॉग इनचा ऑप्शन आहे, तिथं मी पासवर्ड पेस्ट करतो, स्टे साइन इन, आणि इथं मी लॉग इन करतो. सेव. सो वर्डप्रेसच्या अकाउंटला हे केलेलं आहे आपण. ओके. इथे ऑलरेडी एक दुसरी साईट आहे. ओके. इथे ऑलरेडी एक साईट आहे, गेट दिस डोमेन सर्च. परत पेमेंटवरती आलो आपण. पेमेंट्सवरती लॉग इन झाले का नाही एकदा चेक करूयात. फिनिश सेटअप, गेट पेड, कलेक्ट, launch your store, grow your business, enhance your extension, give your customer to easy, convenient, follow the steps, get paid, collect sales tax. Okay. Set up my store वरती I am just starting my business, already selling, just starting. हे सगळं आपण आता इथं डिटेल एक भरायची. व्हॉट टाईप ऑफ प्रोडक्ट्स, जसं की ऑर्डर आहे आपलं इंडिया महाराष्ट्रामध्ये आपण करणार. सगळी इन्फॉर्मेशन भरली. कंटिन्यू. गेट पेड. आता इथं तुम्हाला काय करावं लागेल, चूज अ पेमेंट प्रोव्हायडर, म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला पेमेंट प्रोव्हायडर जो आहे तो तुम्हाला चूज करावा लागेल. ते एक ऑप्शन आहे कॅश ऑन डिलिव्हरी, ह्याला इनेबल करूयात आपण. ओके. रेझर पे हे रिकमेंडेड करतंय. ठीक आहे, मग आपण काय करूया, आधी रेझर पेचं आपल्याला एक अकाउंट काढावं लागेल. रेझर पे आणि रेझर पे त्याच्यासोबत कनेक्ट करावं लागेल. ठीक आहे. सो हा पेमेंट गेटवे आहे. साइन अप करतो. कंटिन्यू विथ गुगल. जर ऑलरेडी रेझर पेचं अकाउंट असेल तर इथं ऑप्शन येईल की ऑलरेडी तुमचं अकाउंट आहे रेझर पेचं. ओके. सो रेझर पेचं काही अकाउंट नाही आहे, आपण अकाउंट जस्ट क्रिएट केलं आता. ऑनबोर्डिंग पेमेंट क्रिएटेड, एक एक्झिस्टिंग अकाउंट आहे, आपण क्रिएट अ न्यू वन करूयात. इन इंडिया व्हेरीफाय. व्हेरीफायचा एक मेल येईल तुम्हाला.
थिंक व्हेरीफाईड आहे. युजर पेचा मेल आलाय. कॅश ऑन डिलिव्हरी इनेबल झालेलाच एक मेल आलेला आहे. व्हॉट्स युअर मोबाईल नंबर, तिथे आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागेल. ठीक आहे, आता मी माझाच टाकतो. ओके, सेंड ओ टी पी. एट वन एट एट. एम डी पी व्ही टी एल टी डी असं टाकतो. कंटिन्यू. हे आपलं पहिलीच वेळ आहे असं आपण त्यांना सांगतोय. वेअर डू यू प्लॅन फॉर कलेक्ट पेमेंट्स, वेबसाईटवरून आपण पेमेंट घेणार आहे असं त्याला सांगूयात. आणि ऑर्डर आपल्या वेबसाईटवरूनच घेणार आहे असं आपण त्याला सांगूयात आणि कंटिन्यू करू. ॲड युअर वेबसाईट, मग आपली जी वेबसाईट आपण बनवलेली आहे त्याची लिंक देऊयात त्यांना. ओके, कंटिन्यू. इंडिव्हिज्युअल आहे आत्ता आपले बिझनेस टाईप. ओके, व्हॉट्स युअर पर्सनल पॅन नंबर, आता इथे मात्र आपण सरांचा पॅन नंबर टाकूयात. मला एक टाईम द्या. Your call has been forwarded to voicemail.
सर फोन उचलत नाहीत. एक मिनिट मी शोधतो माझ्याकडे जर त्यांचा पॅन नंबर असेल तर. आपण पुढं जिथं स्टक झालो होतो त्याच्या पुढे जाऊया बघा आपण. ठीक आहे. सो आपण इथे स्टक झालो होतो. इथे मला पॅन कार्ड भेटलेलं आहे BVEPD. ओके. आणि आपण कंटिन्यू करूया. सो पॅन पण आपल्याला भेटलेलं आहे. कन्फर्म युअर नेम इज नॉट नंतर येस कन्फर्म. What is your brand name? NMD PVT LTD. Okay, continue. Add your and continue. Mobile, what's your mobile number? What is your mobile number? हा दिलेला आपण आणि डन म्हणायचं. थँक्यू फॉर सबमिटिंग युअर बेसिक कंप्लीट KYC. अरे बाप. सो KYC तर आपण नको करायला आता, कारण की नंबर मी तिथं चुकीचा दिलेला आहे. ओके. सो इथपर्यंत तुम्हाला समजलं ना की आपल्याला रेझर पेवरती जाऊन अकाउंट वगैरे काढायचं आहे. ओके. KYC वगैरे नाही करत आपण काय करू, सरांचंच एक अकाउंट काढूयात आणि त्याच्यावरती आपण KYC वगैरे पण केलं पाहिजे आपलं. आता मी नंबर तिथं चुकीचा दिलाय, मला वाटलं नव्हतं KYC विचारतील म्हणून. ओके. सो इथं अकाउंट काढल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची ती तुम्हाला सांगतो. तर ह्याला आपण इथून गेट स्टार्टेड करायचं. ठीक आहे. म्हणजे हे तुमचं WooCommerce सोबत इथून ते कनेक्ट होईल. इथे काय त्यांचं OTP किंवा लिंक वगैरे येईल. ते दोघं त्या दोघांपैकी एक लिंक येईल किंवा OTP येईल, ते टाकायचं तिथं आणि मग तुमचं रेझर पे त्याच्याशी कनेक्ट होईल. ओके. आम्ही काय करतो आता, हे जे आहे ना KYC साठी आपल्याला सरांचं सेपरेट अकाउंट काढलं पाहिजे. परत साइन अप करतो. नाही सर, फोन उचलत नाही आता सध्याला. त्यांचा ईमेल पण, हे पॅन कार्ड पण मी शोधून काढलेलं आहे. सो इथपर्यंत तर आलोय आपण. एक मिनिट मी सरांना ट्राय करतो अजून एकदा. हा निखिल सर. अच्छा, हा नंबर कोणता मोबाईल आहे हा? काय बोलले सर? हा जो नंबर आहे ना, ह्याच्यावरती एक OTP येईल. ओके ओके. हा रेझर पेचं मी हे करतोय. देतो सर, OTP देते आलं तर. हा, एकच मिनिट थांबा. कट करतो, लॉग इन करतो परत. एक 2 मिनिटात कॉल करू का मी? चालेल, ठीक आहे. ओके.
ओके. आपण ओके. काय प्रॉब्लेम होतोय, की सरांचं हे आपण नाही अकाउंट वगैरे काढू शकत आत्ता. तर मी काय करतो, मी माझं स्वतःचं अकाउंट काढतो Razor Payवरती. ठीक आहे. पर्सनल अकाउंट. मग बघूयात आपण होतंय का? ठीक आहे. फक्त आता त्यानं परत हे म्हणू नये, की मोबाईल नंबर वेगळा द्या म्हणून, नाहीतर परत प्रॉब्लेम होईल. कंटिन्यू विथ द Gmail. ओके. कंटिन्यू. इथं ते मोबाईल नंबर विचारेल परत. ओके. सो मोबाईल नंबर टाकू आपण. आय होप आता ते परत प्रॉब्लेम येऊ नये. अरे यार! हम्म, ठीक आहे. काय करू आपण, Razor Pay नको यूज करायला. दुसरं अकाउंट यूज करू. ते प्रॉब्लेम झाला. आता हे मला परत ते सरांचा नंबर वगैरे टाकून हे सगळं एडिट करावं लागेल. अपडेट डिटेल्स. तर माझा नंबर ऑलरेडी एक्झिस्ट झालाय त्याच्यावरती. सो इथे काहीच करू शकणार नाही आपण आता इथे. ओके. ठीक आहे. Razor Payला मी नाही फॉलो करत आता. दुसरी जी आहे ती पाहूयात आपण. दुसरे ऑप्शन आपल्याकडे कोणकोणते आहेत? Stripe एक आहे. आणि पेयू फॉर WooCommerce एक आहे. सीमोर, इंडिया, स्ट्राइप, पेपर, क्लाना. ओके. इंडियामध्ये बघू कोण कोण आहे. पेयू इंडिया, Razor पे, स्ट्राइप. आय थिंक स्ट्राइपवरती माझं अकाउंट आहे. तर